घर किती साफ दिसायलंय आता. मस्त झालं. लेकरं घरात यायच्या आधी सगळं साफसुथरं करून घेतलं. आता रात्रीच्याला खिचडी वगैरे टाकून देते. काय माहिती शेवंती येणार आहे का नाही, काही माहिती नाही, काही नाही. आई बाबाला विचारते त्याला भाकर टाकायची का कसं करायचं म्हणते, आणि टाकते सगळ्यासाठी बाकीच्याची खिचडी वगैरे. वहिनी काय करायला व? अगं रुपाली चहा प्यायले, ये ना प्यायला. बस ये इकडं, बनवते तुझ्यासाठी पण. अहो चहा वगैरे काय नका वहिनी. आणि तुमचा मोबाईल कुठे गेलाय? मी तुम्हाला किती सारे फोन केले तर. एक तरी फोन उचलावा असता की नाही माझा तुम्ही? तू फोन केलेस काय? अगं अंगण झाडू लागले, नेमकीच किचन मध्ये गेले होते बघ. मोबाईलला बघितलं बी नाही, काही नाही. माझ्या बेडरूम मध्ये मोबाईल असेल ग, चार्जिंग संपली होती, चार्जिंगला लावला होता. बोल ना रुपाली काय म्हणते? कस काय एवढे फोन केले तुम्हाला? अव माय बहिणी, तुम्ही चला आधी घरी माझ्या. कामून काय झालं? काय प्रॉब्लेम झाला की काय? अहो नाही व वहिनी, ताईला कीर्तीला मुलगा बघायला आलाय. पाहुणे आले तर, त्याचे आई वडील सुद्धा आले तर, आजूबाजूच्या बायका पण येणार आहेत. चला म्हणलं तुम्हाला बोलवायला, याच्यासाठी तितक्या दुरून यायला जमाना गेलं होतं मला. आणि त्या काकूचं पोरग पाठवलं होतं लहान, ते आलं नाही काय की काय नाही की. आणि मग मी म्हटलं मीच जाऊन येऊ काय की, म्हणून तर आले बघा. बाहेरच्या बाहेर निघून आले, तयारी झाली सगळी, पाहुणे येऊन बसले. तर मी म्हटलं तुम्ही जर असं बोलसाल म्हणून मी तुम्हाला बोलवायला आले. आणि शांता काकू कुठं होता? माय काय ग रुपाली, मी तुझा फोनही बघितला नाही, काय नाही बरं का. आणि चल मग मी येते. आणि आता बाई बाहेर गार्डनला गेल्या आता लेकरायला घेऊन. तर आता ते केव्हा येतात की काय माहिती नाही मला. आपण मी येते तुझ्यासोबत, चल जाऊता. कुठं जायचा विचार चाललाय? आता बाई आल्या बरं झालं, आता बाईला बी घेऊन जाऊता. काकू कीर्ती ताईला मुलगा बघायला आलाय, पाहुणे आले तर चला म्हटलं तुम्हाला बोलवायलाच आले होते इकडं. वहिनीला तुम्हाला बोलून घेऊन जावा म्हणलं. शेवंता कुठं आहे? तिला सोबत घे, तिला सोबत घ्या, जाऊता सोबत सगळेजण. अगं रुपाली, शेवंता बाहेर गेली होती ग, तिनं अजून आली नाही. तू काय कर, शिलाला घेऊन जाय, मी येते थोड्या वेळानं. आव होऊ दे, तुमचा कार्यक्रम चांगला होईलच, मी असो नसो. तू शिलाला घेऊन जाय. शेवंता जशी आली तशी तिला घेऊन येते, तिनं जर नाही आली तर मी येते बाई. आव काय व काकू आल्या असत्या तुम्ही मोठ्या धाट्या होत्या, पण जाऊ द्या मग. आता नसेल तर काय करता, जाते मग मी शिला वहिनीला घेऊन. हो हो बाई जाय. वहिनी चला की तुम्हीच तरी, मग उशीर पण व्हायला आपल्याला. हो हो मी येते. आई लेकरं कुठं होतं? बाबाई दिसना झाले तर. अगं बाई लेकरं ना दुकानावर गेले तर, मी आले पुढं तरत चालत. लेकरं चिप्स आणि कुरकुरे मागू लागले, त्याला घेऊन गेले होते गार्डनमध्ये. तिथं खाल्ले, पण येताना मग मी म्हटलं माझ्या संध्याकाळच्याला परेशान करतात. मग मी म्हटलं माझ्या एखादं चॉकलेट वगैरे चिप्स कुरकुरे काहीतरी घेऊन द्या म्हणलं लेकराला, बिस्किटचे पुडे. ते गेले दुकानावर आणि मी आले बघ घरी. आता शेवंता आली का अजून? बरं बरं आई, लेकराला जास्त चॉकलेट आणि चिप्स खाऊ देऊ नका, पोट वगैरे दुखतील. मी नाश्ता जरासा करून ठेवलाय, आले की खाऊ घाला त्याला. आले की तिकडनं मग मी स्वयंपाकाला लागते. हा हो हो, स्वयंपाकाचं काही टेन्शन घेऊ नको, मी बी करू लागते तुला. पहिले जाय रुपाली सोबत, उशीर व्हायलाय. बरं बरं चल रुपाली, चला चला ताई चला, येते मी, जाऊ ना. हां जाय बाई जाय. आता शेवंताई कवा येते की, लेकरायला आले की खाऊ घालते, जरासं पीठ चुरून ठेवते, भाजी बिजी कापून ठेवते, मग आले की शिला देईल, फोडणी बिडणी घालायला चपात्या करून घेईल. बाई तुझं नाव सांग की. माझं नाव कीर्ती आहे. तुला काय काय येते बाई जरा सांग मला. मला तर सर्व काही येतं, पण तुम्हाला माझ्याकडनं काय अपेक्षा आहेत ते विचारा ना. स्वयंपाक वगैरे, घरातले कामं वगैरे सगळं जमते की तुला? हो मला सगळं काही जमतं, स्वयंपाकही जमतं, घरातली कामंही करते, आणि शिवण क्लासही येतं मला, आणि पार्लरचा कोर्सही केलेला आहे. पण गावामध्ये जास्त प्रमाणामध्ये पार्लर म्हणजे चालत नाही, त्याच्यामुळे काही टाकलं नाही. आणि शिवण क्लासचा प्रश्न राहिला तर आता प्रत्येकाच्या घरामध्ये मशीन आलेली आहे, म्हणून ते पण काही ठेवलं नाही. म्हणून बाकी असे 2 कोर्स मला छान येतात. आणि स्वयंपाकाचं काही टेन्शन घेऊ नका, पुरणपोळीचाही स्वयंपाक येतो, पुऱ्याचाही येतो. अजून गोडधोडही बनवण्यासाठी मला खूप चांगल्या प्रकारे गोडधोडही बनवता येतं. आणि जे काही तुम्हाला आवडेल ते मी नक्कीच बनवून खाऊ घालू शकते. बाकी सर्व काही येतच मला. बरं बरं, चांगलीच गोष्ट आहे की. मग तर कसं फॅमिली मोठी आहे ना आमची पण.
फॅमिली मोठी असो की छोटी असो, प्रेम जर असेल तर सर्व काही बरोबर होतं. आणि कामाचा काही कंटाळा येत नाही मला. मी सगळं काही व्यवस्थितच करते. घरी पण कुठल्याही गोष्टीला आईला हात लावू देत नाही. सगळं काही मीच बनवते आणि मीच करते. त्यामुळे कामाचंही टेन्शन घेऊ नका. मोठी जरी फॅमिली असेल तर मला समजून तुम्ही घ्या, मी तुम्हाला समजून घेईल. बस एवढंच आहे माझ्याकडे बोलण्यासाठी. बाई, तुम्ही स्वतः विचार कराल की एवढी म्हणजे सुगरण सून कशी आणली. सगळं येते माझ्या कीर्तीला. कीर्तीचं टेन्शन म्हणजे कामाचं टेन्शनच घेऊ नका की उलटं सुलटं तिला बोलणं सुद्धा येत नाही. तिनं म्हणाल तेवढंच बोलते बघा. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका, कामाचं घेऊ नका आणि बोलण्यावरूनही घेऊ नका तिच्या. कारण तिनं खूप समजदार आहे तशी. त्याच्यामुळे त्याचं काही विचार करू नका तसा तुम्ही. हो की आम्हाला तशीच पोरगी पाहिजे. आमच्या घराण्याला शोभली पण पाहिजे आणि कामाधंद्यातही बी तिनं अशी परफेक्ट पाहिजे बघा. कारण कसं आता मला घरातले कामं होत नाहीत आणि दोघी अजून पहिली एक सून आहे मोठी, आता ही 2 नंबरची आहे. त्याच्यामुळं घरातले कामं या दोघींवरच पडतात. येणारे जाणारे पाहुण्याला ओळखलं पाहिजे बाई पोरींनी. बाकी असं काय आमच्या जास्त अपेक्षा नाहीत. एवढं आलं तर खूप चांगली गोष्ट आहे बघा. अव कीर्तीने मी एकाच गावातल्या, मात्र कीर्ती कधी अशी बाहेर दिसत नाही. आता एवढं माझं दुकानावर येणं जाणं, मार्केटला दळण आणायला वगैरे येतो आम्ही, मात्र कधी अशी कीर्तीचा आवाज ऐकायला येत नाही, काही नाही. खूप शांत स्वभावाची पोरगी आहे बघा. आणि विचारिका आहे तिचं. त्याच्यामुळे तिचं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. तुम्हाला अशी सून पुढं कुठं बघायला गेलं तरी भेटणार नाही. खूप चांगली पोरगी आहे. बरं बरं, चांगलंच आहे की. मग तर तुम्हाला काही विचारायचं नाही का? विचारा की. आता सगळं विचारलंस की तू, मला काही विचारायची गरज नाही. आता तिने सगळं येतंय म्हणल्यावर मी काय एक्स्ट्राचे प्रश्न विचारणार आहे. मला जशी पाहिजे सून तशी भेटली बापा. रोहन, तुला काही विचारायचंय का? नको आई, मला काही विचारायचं नाहीये. मला मुलगी पसंत आहे, बस हाच मोठा प्रश्न आहे. त्यामुळे मला काही विचारायचं नाहीये. सगळं काही तू विचारलंस, मी ऐकलं कानाने. त्यामुळे आता मला काही विचारण्यासारखं माझ्याजवळ काही राहिलेलं नाहीये बघ. चला तर, मुलगी आम्हाला पसंत आली. आता घ्याय द्यायचं लग्नाचं सगळं ठरवा मग. बोला किंवा काहीतरी. हे बघा बाई, आम्ही शेतकरी माणसं, आमच्याकडे देण्यासारखं काही जास्त नाही. पण तुमची काय इच्छा आहे ती जरा आमच्या पुढे मांडा. अव दादा, शेतकरी माणसाकडे जास्त पैसा असतो या. सोनं नाणं करून ठेवतात. आता बिझनेसमॅन का पहिल्यासारखे राहिले नाहीत, काही नाहीत. सर्वसाधारण माणसं आम्ही झालो. शेतकरी म्हणजे आताच्या जमान्यामध्ये जास्त पैसेवाला माणूस. त्याच्यामुळं ना पैशाचा विचारपूर्वक तुम्हीच हे करा की काय देऊ शकता काय नाही. आणि लग्न बरं का तुमच्याकडे असणार, आमच्याकडे लग्न नाही. आम्ही मोठ्या पोराचं बी लग्न ते पोरीच्या इकडेच केलं. आमच्या मुलीचं लग्न मात्र आम्ही आमच्या दारात केलं. मोठ्या धूमधडाक्यात लग्न झालं बघा आमच्या मुलीचं. आमच्या दारातच लग्न झालं. त्यामुळं ना मुलाचे लग्न आम्ही उचलूनच दिले. आम्हाला मुलाचे लग्न आमच्या घरी नाही, पोरीच्या घरी करायचे. तर त्याच्यामुळं ते विचारपूर्वक जे काय आहे ते तुम्ही सांगा आम्हाला, किती देऊ शकता काय नाही ते. आणि जे बाकीचं राहील मग ते बोलता येईल पुढचं पुढं. बाई, तुमची काय आठ आहे ते तर सांगा की आम्हाला बी कळलं पाहिजे ना. तेवढं असलं पाहिजे आमच्याकडे बी. आई, हुंडा कशाला घ्यायली तू? काय झालं? काय बोललास तू? आई म्हणलं आपल्याकडे कशाची कमी आहे? काय गरज आहे तुला हुंड्याची? हां, सगळं घरदार आहे, शेती आहे, हां, पैसा हाय, गाडी हाय, बंगला हाय, सगळं असताना तू विनाकारण कशाला गोरगरिबाकडून पैसा घ्यायलीशी? आई, त्याच्या खुशीनं सौखुशीनं जे काय देत असतील तर ते घेऊ दे. हां, लग्न लावायला त्याचं सांग, बाकी काय खर्च बिच घेऊ नको. आई, तुला मी शपथ आहे बघ, तुला आपलं घरी ठरलं होतं ना की पोरीकडून हुंडा घ्यायचा नाही म्हणून मला. त्यामुळं ना आई, मी इथं आता बेइज्जती करू नको बघ. मला हुंडा घ्यायचा नाही, मी तुला आधी सांगितलं होतं. हां, बोलायच्या आधी जरा विचार करावा असता ना माझा. तुला मी घरी सगळं सांगितलं होतं की आईच्या पोरीला आपण बघायला चाललो, त्याच्याकडून हुंडा बिंडा काय मागू नको म्हणून. तू हां, लग्न लावायचं असेल तर लग्न लावून द्या म्हणावं तुम्ही, मात्र काय घेऊ नको बघ. नाही तर बघ मग मी बी लग्नाला, मी इथून जर बाहेर गेलो ना तर मी कोणत्याच पोरीसोबत लग्न करणार नाही. तुला अखेरचं सांगायलो बघ आता मी. अरे जास्त नाही पण थोडंफार तर घेऊ दे की रे. अरे तुम्हाला लहानाचं मोठं केलं का, तुम्हाला एवढं शिकवलं, तुमच्यावर एवढा खर्च केला आणि तुम्ही मला पैसा घेऊ दे ना हाले? हां, एवढं असं राहते का कुठं बरं? गावातले किती लोक 30-30, 20-20 लाख हुंडा घ्यायले तर हां, दरासा घेऊ दे ना आलास बापा तू. बिमला, मी पण तुला म्हटलं होतं ना हुंडा वगैरे काय घ्यायचा नाही. तुझं करानं बंद कर बघ. मला हुंडा घ्यायचा नाही. माझ्या लेकासाठी मला काहीच कमी नाही बघ. त्याच्यामुळं ना हुंड्याचं काही बोलू नको. लग्न जर म्हणत असतील लावून देतो तर लग्न लावून देत त्याच्या इकडं. बाकी हुंडा बिंडाच्या नादी लागू नको बघ बिमला. तुला अगोदर मी बी सांगितलं होतं. त्याच्यामुळं आता पैशाची इथं भानगड वाढू नको बघ काही.
तुम्हाला तर काय बोलण्यात अर्थच नाही. पोराकडून बोलता त्याला आकली आता का हो? तुम्ही तर एवढे मोठे हाना वयस्कर झाले की गावामध्ये किती लोक हुंडा घ्यायले तर हुंडा घेऊ देणं आलेत, काय नाही तर काय बोलायले तुम्हाला काय कळना झाले बापा. मी तुम्हाला काय बोलू इथं पाहुण्या राहुण्यामध्ये ते कळना झाले. बघा आमच्या घरामध्ये आता हुंडा तर नाही म्हणायले सगळेजण. मग त्यामुळं काय करा, तुम्ही तुमच्या लेकीवर सोनं नाणं भरून टाका. कारण लोक बघतात, विचारतात की बाबा हुंडा किती घेतला काय नाही, ते सांगायसारखं आम्हाला जमणार नाही. त्यामुळं ना तुम्ही काय करा, पोरीच्या अंगावर नेकलेस, गंठण, कानातले झुमके, चैन, अजून बाजूबंद सगळं तुम्ही घ्या आणि चांगलं भरभरून तिला सोन्यानं मडून टाका आणि लग्न तुमच्या इकडं. बघा जमते का? कारण हुंडा तर घेणं झालं आणि तुमच्या पोरीला आमच्या इथं काहीच कमी नाही बघा, सगळं भेटेल तिला. बरं बाई, जमते, टाकतो लग्न आहे आमच्याकडं. पण बाबा बाई आम्ही करतो सोय, तू टेन्शन घेऊ नको, बोलू नको मधात. ताई एक बोलू का म्हटलं मी? हां बोला की. अबे ताई तुम्ही मला सांगा, आता शेतकरी माणसं काय लय शेती नाही काय नाही हो. लहान पोरीच्या लग्नामध्ये खूप खर्च झाला, आता मोठ्या पोरीच्या लग्नामध्ये सगळा खर्च करतो म्हणायले तर पण तुम्ही सोन्या नाण्याचं जे बोलले ना ते लय झालं ना. एक काही बी टाकायला लावा ना, गंठन नाही तर नेकलेस, दोन नाही परवडतो. काय सोनं काय आताच्या भावात राहिलं नाही काय नाही पहिल्यासारखं. सोन्याचा भाव लाखामध्ये गेलाय. जरा विचारपूर्वक सांगा की ताई, तेवढं नका मागू. तुमचीच सून आहे, तुमचं सोनं आहे, जे काय आहे तुमच्या घरीच राहणार आहे. त्याच्यामुळं काय जेवढं घडतंय तेवढं आमच्या नावानं आम्हाला करता येईल तेवढं करू द्या, तेवढा फोर्स करू नका तुम्ही. नेकलेस नाही तर गंठन दोन्हीपैकी एक जमते आम्हाला, झुमके बिमके करून देऊ आम्ही. लग्नाचे काही टेन्शन घेऊ नका, आता लग्नही होणार आहे पण दोन नाही जमणार. जरा विचार करा की तुम्ही बी एक आई हा, तुम्हाला काही एक लागलं नसेल तुमच्या लेकीसाठी टाकायला, खूप लागलं असेल, ज्याला कळते त्यालाच कळते. जरा विचारपूर्वक सांगा व ताई. बरं बापा टाका तुमच्या सहखुशीनं, तुम्हाला काय टाकता येईल ते. नेकलेस करा नाही तर मग गंठन करा, एक तर पाहिजे गळ्यामध्ये चांगलं मोठं धाटं दिसलं पाहिजे नाही का. करा तुमच्या हिशोबानं, कारण आता पोरं आमच्या इकडची हुंडा नाही म्हणायले तर मग सोनं नाणं तरी तुमच्या हिशोबाने टाका आणि लग्न चांगलं धुमधडाक्यात करून द्या बरं का. पाहुणे रावणे आमच्या इकडचे खूप येतात, जेवणाची बी काही कमतरता पडली नाही पाहिजे, चांगलं जेवण ठेवा. बाई जेवणाचं आणि लग्नाचं काही टेन्शन घेऊ नका, धुमधडाक्यात जेवण बी आणि लग्न बी झालं. मग तर ठेवा, एखाद्या दिवशी साखरपुड्याची तारीख काढा, येतो आम्ही मग सगळेजण पोरीला परत बघायला. कारण बाकीच्या माझ्या जावा सासरे सासू माझी मोठी सून त्याला सगळ्याला आणावं लागतं एकदा पोरीला बघायला. कार्यक्रमाची तारीख ठरवा, आम्ही येतो सगळेजण मग बघायला. हो बाई जमते. घरात कोणी दिस नाही झाले काय नाही ना, मी माय झोपली बिनघोरच. ही शिली कुठं मेली, दिसली नाही काय नाही, पुऱ्या घरामध्ये शोधलं तिला, मी बाबाही दिसना आलीत काय नाही तर. आई हे आई आयु काय ग काय झालं? आई आता झोपायला काय येळ आहे की काय? संध्याकाळचं झोप आलीस तू का? रात्र झाली नाही काय नाही, काय झालं? काय ग उठवायलीस मला ते? आहे उठीये. अगं काय झालं ग, का म्हणून आरडावरडा चाललाय? आई हे काय येळ आहे का झोपायचा? शिली दिसना झाली काय नाही, बाबा कुठं गेले तर? अगं बाबा लेकराला घेऊन त्या चिंटूला घेऊन बाहेर गेले तर त्याची मम्मी शिला त्या रुपालीच्या इथं गेली, तिच्या मोठ्या बहिणीला पाहुणे बघायला आले तर मला घेऊन जाऊ लागली. पण मी म्हणलं माय तू नाहीस काय नाहीस घरी, दोन लेकरं कुठं सोडू म्हणून मग मी थांबले. तू येशील माय म्हणलं घरी, बाबा नसतील आणि काहीच नसेल त्याच्यामुळं मग मी थांबले. बघ केव्हा आलीस तू, किती वेळ झाला येऊन? आई मी आत्ताच आले, थोड्या वेळ झालं. पण मला हे सांग, जेव्हा तुला बोलवायला आले तू जावा की नाही? घरचे काम करायसाठी थांबलीस की काय? लेकरायला तिच्याजवळ द्यायचं, दोन्ही लेकरायला, नाही तर मग आंबूला घेऊन जायचं. तुला मानपान दिला तर तू जायचं ना, कहाला तिला पुढं करून पाठवलं? गावात मानपान तुला हाय, तिला काय गरज होती पाठवायची तुला? हे बघ शेवंती, डोकं खराब करू नको. बघ आल्या सगळं काय दिवसभर झालं चांगलं होतं, तू आली की खेळ मांडलास बघ परत. अशा बोलण्यावरच तुला घरात कोणी ठेवना झाले. तुला मारलं महाग, तुला दिसलं नाही कळलं नाही का ग? महाग मारलं की शिली ना तुला, तरी तुला कळना झालंय. तू
तू एक दिवस नव्हतीस तर चांगलं झालं बघ. घरात एक काम लागलं नाही मला आणि कोणी एका शब्दानं वाकडं बोललं नाही बघ. तुझ्यामुळं घरामध्ये भांडणं व्हायले तर आता आलीस तर गप्प राहायचं ना. हिला काऊन पाठवलं आणि तिला काऊन पाठवलं आणि तू काऊन गेली नाही. काय भानगडीच करायच्यात की काय तुला घरामध्ये? जरा व्यवस्थित राहायला शिक की जरा असं तरी. हा, अंगातली मस्ती संपना आली तुया. बाप्पा बाप्पा बाप्पा, एक दिवस गेलं तर तुला पाणीच पाजलं वाटतं शिलीनं नाही. लय गोडधोड करून खाऊ घातलं. ती लेक तुला आता टोचायली. हा, लय झालं तू. थांबत नाहीये. 8 दिवस सावतूया इथं. लय मोठं तर मोठं. चल्लो मी घरी. नवऱ्याला केला होता कॉल म्हणे मी. ये म्हणलं मला घ्यायला. मी राहणार नाही म्हणलं मी माहेरामध्ये. समजलं काय? आणि 8 दिवस असतं मला बोलू बी नको आता एका शब्दानं. काय देवा, काय बोलू या पोरीला. हिला कसंच कळना झाले. जातीस का माय जाय. 8 दिवसानं जाय, 10 दिवसानं जाय, 2 दिवसानं जाय. आता थांबवत नाही तुला बघ. नमस्कार मंडळी, मी शांताबाई. माझी गेल्या 2-4 दिवसापासून तब्येत बिलकुल बरी नाही आहे. म्हणून 2-3 दिवसापासून तुमच्याकडे व्हिडिओ पण आलेला नाही आहे. त्याबद्दल आय एम सो सॉरी. आणि तुम्हाला सांगायचं आहे की माझे व्ह्यू पण खूप जास्त वाढत नाही आहेत आणि मला सबस्क्राईब पण वाढत नाही आहे. तर प्लीज मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, तर जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा प्लीज प्लीज. आणि हां, कमेंट करायला विसरू नका, कारण तुम्ही कमेंट करसाल तेव्हाच मला समजेल की माझे व्हिडिओ कसे होत आहेत आणि तुम्हाला आवडत आहेत की नाहीत ते. प्लीज. चला तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. चला तर पुन्हा भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय 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 मंडळी.